आता आपण ज्यांच्याकडे गेलो ते मोबाईल रिपेअर करतात ना, मग आपला VCR कसा रिपेअर करणार? मी खूप एन्जॉय करतो हे सगळं. ते फक्त ताईला अपडेट करायचं होतं. यू प्लीज कंटिन्यू. मिळाला कॅसेट मिळाला. मिळतील हो. तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या बघू. ए ठमेल, कुठे घेऊन जातेस त्याला? कशाला घेऊन जातेस त्याला? बिघडवणारेस का त्याला? काय झालं आत्या? सकाळ झाली. तो तर वर आले होतीस तेव्हा मिस्टर बिल आलं होतं का? चिकू काका कामासाठी बाहेर गेले आणि आज परत येणार आहेत घरी. हा. अरे मला कसं कळणार? कोणी मला सांगतच नाही ना. चिकू अरे स्वतःच्या विश्वात इतकं हरवून जाणं चांगलं नाही रे. ताई चिल. ए चिकू तुला माहितीये मला काय स्वप्न पडलं? काय स्वप्न पडलं? यावेळी काय शिकवत होतीस? संस्कृत, जर्मन की मल्याळम? ऐक, मला ना स्वप्नात काय दिसलं माहितीये? माझ्या लग्नाच्या दिवशी तू अचानक लंडनहून इथे आलास आणि सॉलिड सरप्राईज दिलंस. मंगलाष्टक झाल्या, अंतरपाठ खाली आला, समोर तिथं काय जेवणाच्या बाजूला तू उभा. आणि मग मी काय केलं माहितीये? काय झालं? ए बोल ना काहीतरी. काय रिॲक्ट करू ताई? मी अजून तिकडे गेलोय नाही आणि तुम्ही लोक मला परत आणायचं प्लॅनिंग करताय. हाय ये तो मैंने सोचा ही नहीं. सोचना चाहिए ताई, सोचना चाहिए. सॉरी यार चिकू, मी तुझ्या मनाचा ना विचारच नाही केला. मी काय विचार करतोय ना ते फक्त तुम्ही समजून घ्या. म्हणजे मी कॅसेटच्या मागे धावत असलो तरी माझं लक्ष विजाकडेच आहे. ए काय रे चिकू, साधारण विजा यायला किती दिवस लागतात? यायला पाहिजे आता 3-4 दिवसात. हे ताई तू कॉफी पिणार? Why not? चल बनव मग. चिकू कधी कधी विजा रिजेक्ट पण होतो ना रे. होतो, पण माझा नाही होणार. सगळे डॉक्युमेंट्स परफेक्ट आहेत ना. म्हणजे काय, आमचं चिकू आहेच एकदम परफेक्ट. ऍक्च्युली आपले वँग वँग मिस्टर बीनने बँक बॅलन्स एकदम तगडा दाखवलाय ना, म्हणून. चिकू अरे किती वेळा सांगितलं काकांविषयी असं बोलू नये रे. आता जैसी करनी वैसी भरनी. तुमच्या दोघांचं म्हणजे कसं आहे माहितीये, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. नाही चल बाबाचं कसं आहे माहितीये, सुंभ जळाला तरी पीळ मात्र जात नाही. ते तर आहेच रे, पण काय करणार, जी त्याची खोट मेल्याशिवाय जात नाही. हे बघ, त्यांच्या आवडीच्या डिग्रीसाठी चाललोय ना, म्हणून त्यांनी विजाचं एवढं सगळं केलंय. आता माझ्या आवडीचं शिक्षण घ्यायला जात असतो तर दाखवला असता बाबाजी कठुल्लू. नो कमेंट्स. मला फक्त इतकंच कळतंय की तुझ्या उडण्याचा काउंटडाऊन सुरू झालाय आणि VCR रिपेअर व्हायचा काउंटडाऊन सुद्धा सुरू झालाय. ते संध्याकाळी ना, म्हणून काय झालं, आपण आताच जाऊन बसायचं. अरे पण संध्याकाळी जयदीप भेटायचं म्हणतोय. हे मार त्याला कळटी. खरं? नाही तू जायल मॅनेज. येते मी येते, जयदीपला भेटून डायरेक्ट स्टुडिओ मध्ये येते. आज होगा ग्रैंड प्रीमियर. इसी खुशी में 2 कप कॉफी हो जाए. येस. चिकू मी गॅसच लावला नाहीये. ताई अरे गोगो, हा? या सगळ्या डेटाचा बॅकअप घेतलाय ना? कधीच मागच्या वर्षी. सॉरी फालतूगिरी नुसते. दादा एक विचारू का? अरे बोल ना राजा. ते नवीन सॉफ्टवेअर येणार होतं त्याचं काय झालं? ऑलरेडी आलंय. अभी 2-3 दिन में ट्रेनिंग भी हो जाएगा. एक नंबर. अब आएगा ना मजा. बिगड़ गया मजा. तू अभी से आ गया? शाम को जाने गए अपने को. यस. बस हे ये अडा काही का? अरे साई, कोमल, ते जे साळवींचं अल्बम डिझायनिंग आणि व्हिडिओ एडिटिंग आहे ना, ते एकदम सिंपल ठेवायचंय. हा, अजिबात गॉडी नकोय. ओ छोटे सुन, ये है असली कैमरा. नेट डालना, नेट डबल डालना. बैकग्राउंड चेंज कर. काय पकावे यार. मूड. ओ ये सुपर्ब. वन मोर. आई यूज द प्रॉप्स. बढ़िया. ये वाला. If you wanna run away with me, I know a galaxy and I'll take you for a ride.
अरे गो यार, रिफ्लेक्टर ठीक से पकड़ना यार, क्या कर रहा है यार तू भी. काय पकावे थोडा ऊपर पकड. इथे बघ, हा जो लुक आहे हा लांबचा लुक आहे. इथे लांब बघतोय, जवळ बघतोय, यामुळे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलतात, बॉडी लँग्वेज चेंज होते. दिमाग. अरे तर काहीच नाही. पूर्वी तर काही फोटोग्राफर कॅमेरामन असे होते जे असे हातावर सनलाईट घ्यायचे आणि लाईट मेजर करायचे. बोल, दॅट वॉज ब्रिलियंट. अमेझिंग. कसं करायचंय? ते नंतर बघू. सध्या लुक स्ट्रेट, इकडे, व्हेरी कॉन्फिडंट. मला एकसारखा नडतोस तेव्हा कसा कॉन्फिडंट असतोस, तसा कॉन्फिडंट पाहिजे. हा, ओके, दॅट्स गुड. आता खालचा लुक दे. असा नाही रे, मान खाली नको करूस. जस्ट लुक डाऊन, नजर खाली. ओके, हा, असं समज ना की गर्लफ्रेंडची वाट बघून बघून फ्रस्ट्रेट झालाय. सॉरी, नो एक्सपिरियन्स. अरे मला खूप एक्सपिरियन्स आहे रे. चल. ओके, आता काय कर माहितीये, डोळे बंद कर आणि वर बघ. जस्ट फील इट. असं समज की ब्रेक ऑफ झालाय. काय? आत्ता वाट बघत होतो, आत्ता ब्रेक ऑफ झाला. मधला रोमांस कसा करायचा ते तुझं तू बघ. अपनी कहानी तो हार्ट ब्रेक वाली है भाई. माय सिंपथीज आर विथ यू. कम ऑन, पोज दे. ओ ये. अब तो आदत सी है मुझको ऐसे जीने. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो. हो जगजीत सिंह. मोर ऑफ कैफी आजमी. यू कैन से कैफी की कैफियत. इम्प्रेसिव. यंग जनरेशन, लविंग ओल्ड सॉन्ग्स. अच्छा लगा. ऑलवेज क्लासिकल इज माय काइंड. करते किसी दिन महफिल जमाते. आता कशी करणार? अब तो हम उड़ रहे हैं. अरे कोई बात नहीं यार, हम आ जाएंगे उधर. बट एज ऑफ नाउ समथिंग इज मिसिंग. तुझ्याकडे सनग्लासेस आहेत? गोगो, तेणुकाला चष्मा. आता काय डोळ्याला लावणार आहेस? दे त्याला. कमाल, तू कधी रिक्षामध्ये शूट केलंयस? ऑटो मध्ये नाही. तुला करायचंय? व्हाय नॉट? गोगो, वो अपने नरेश भाई के पास एक ऑटो रिक्शा था ना. अरे वो डिब्बा एंटिक है. मांगताय हाँ? लाता है. मिला. काय मला काय दाखवतोय? जा वर्ड, हँडल वर्ड. वर्ड? व्हॉट इज वर्ड? अरे वर्ड म्हणजे हँडल ओढ आणि रिक्षा चालू कर. चलो, कम ऑन. दर आठवड्याला निदान 2-3 साइट्स तरी व्हिजिट करतो मी. आपल्या रिलेशनचा तू इतका विचार करतोस जयदीप. थँक्स. ऍक्च्युली सॉरी. म्हणजे काल मी तो गाडीत स्टिरिओचा आवाज खूप मोठा केला ना, त्यासाठी मला सॉरी बोलायचं होतं. मला तेव्हा थोडं वाईट वाटलं, बट इट्स ओके. संपू, मला हेच तर आवडतं तुझं. तू छोट्या छोट्या गोष्टी अशा लेट गो करून टाकतेस. ऍक्च्युली त्याचं काय झालं माहितीये, काकांना काल घरी येणार नव्हते, मग मी तिथेच थांबले. मग काय हे धमाल. आत्ताशी खूप वेळ गप्पा झाल्या रात्री, पण त्यानंतर मी विसरूनच गेले रे की आपल्यामध्ये चिडचिड झाली होती. संपू, मी इथून खाली उडी मारू का? नको नको. काउन्सिलर मॅडमनी सांगितलेल्या काही गोष्टींवर अंमलबजावणी करायचं ठरवलं मी. आय लव्ह यू संपू, आय लव्ह यू. मला हेच तर ऐकायचं होतं. त्यांनी काय सांगितलं? म्युच्युअल अंडरस्टँडिंग. तेच करायचंय आता आपण. चल, मला स्टुडिओला सोड बरं. कशाला? अरे काल पण चिकू एकटाच गेला होता, आज पण बिचाराला एकट्यालाच जावं लागलं ना. तुला असं वाटत नाही का हे सगळं हँडल करायला हेरंब केपेबल आहे म्हणून? मॉरल सपोर्ट रे, मॉरल सपोर्ट. ऍक्च्युली काय आहे ना, आता ना मला मॉरल सपोर्टची गरज आहे. संपे, थांब ना थोडा वेळ. मी नंतर सोडतो ना तुला स्टुडिओवर. नाहीतर असं करूया का, कुठेतरी फिरायला जाऊया का, आणि मग मी
तिकडून तुला स्टुडिओवर सोडतो बस. दुष्ट. रंग है नवे नवे, दुनिया है नई नई, mornings are just magical. आता असं बघतच बसणार आहेस की बोलणार पण आहेस काही? खूपदा ऐकलेलं भांडण झाल्यावर प्रेम वाढतं म्हणून, पण पहिल्यांदाच अनुभवलं. ऍक्च्युली ना मलाही आज काहीतरी वेगळं वाटतंय. कदाचित या जागेत ना काहीतरी स्पेशल आहे. आपण ना इथे अधूनमधून यायला पाहिजे नाही? पण मला एक सांग, आपल्या नात्यामध्ये तुला सर्वात जास्त काय आवडतंय? मला ना खूप काही आवडतं. म्हणजे तू आवडतेस, तुझा स्वभाव आवडतो, आपलं हे बॉन्डिंग आवडते, आणि सर्वात जास्त काय आवडते माहितीये का? आपलं अरेंज मॅरेज असून ना लव्ह मॅरेज वाली फिलिंग येते. वा केळकर, म्हणजे काउन्सिलर मॅडमनी सांगितलेल्या गोष्टींचा बराच फायदा झालेला दिसतोय. सोड त्या काउन्सिलर मॅडमला. मी आहे ना आपल्या नात्याचा आहे ना खूप डीप विचार केलाय. आता मी तुला ना कंप्लेंट करायला काही चान्सच देणार नाही. बोल, तुला कुठे जायचंय? म्हणजे तुला आत्याकडे जायचंय, स्टुडिओला जायचंय, कुठे जायचंय बोल. तू मला तिथे घेऊन जाणार असशील ना तर मी अजून थोडा वेळ थांबायला तयार आहे. एवढंच ना? चल. चल. क्या फालतू का टाइम पास है दादा. अरे अरे बताओ ना किधर जाने का है. जास्ती डोकं नको चालू रे, टेन्शन नको घेऊ. चल चालव गाडी. अरे टेंशन का घेऊ नको. आज 2 वीडियो डबिंग मारने का टारगेट है मेरा. कमल, हा लय भारी कॅरेक्टर कुठे सापडला तुला? अरे ती एक वेगळी स्टोरी आहे यार. तू प्रोफाईल दे. तुला ड्राईव्ह करायला का नाही आवडत? बिकॉज आय थिंक इट इज बोरिंग. तसं तुला ड्राईव्ह करायची गरज तरी काय आहे ना? हे बरं आहे. बस तुला आला मोठा शाळा. तू करतो का ड्राईव्ह? लायसन्स आहे पण बाबा हातात गाडीच देत नाही. का तू रॅश ड्राईव्ह करतो का? नाही बाबा, पण तो घाबरतो. बाबा म्हणतो की लोक रॅश चालवतात ना, मग कोणीतरी तुला येऊन ठोकेल. म्हणजे तू कधीच ड्राईव्ह नाही करणार? बाबाचं पिल्लू आहे का तू? हा? बरोबर आहे. हा, चल चल गाडी चालव चल. पिल्लू. मी आहे? हा? दाखव दाखव. ए गोगो चल ना, पुढे बघ पुढे बघ, आपलं काम कर. आतो आतो आतो. अरे गोगो तू फील्ड में यार, थोड़ा पीछे हट ना. यस, क्या लुक किया. शाहरुख. दिस इज फ्रीडम. हे सगळं मी कधी अनुभवलंच नाहीये. कमाल आहे यार. युरोप फिरलाय, इथे फिरलाय, तिथे फिरलाय, पण ज्या शहरात राहतो तिकडची ठिकाणं तुला माहित नाही. हो ना, होत्या नाही रे. कमाल. आपण थोडा वेळ अजून थांबू शकतो का इथे? अरे बिंदास यार, नो वरीज. ए गोगो, बेटा तेरा पैकअप, ऑटो लेके 1 तास. टाइम पास फुल टाइम पास. या जास्ती बोलू नको. चल, परत बोलवणार नाहीस ना? अरे तुझ्याची शपथ नाही बोलवणार. बस जा. पर कामावरून काढून टाकशील तरी चालेल, परत येणार नाही मी. तू जा रे. जा रे काय? पैसे द्या. नरेश भाई का टाकी फुल करके देने गए. ए नरेश भाई का टाकी. नरेश भाई का टाकी. ठीक आहे. आता मी ठेवणार, परत मलाच विचारणार कुठे. हा गोगो माझ्याच वयाचा असेल ना? हा, ऑलमोस्ट एखाद वर्ष पुढे मागे. बघ ना कसं इंडिपेंडेंटली काम करतो. नाही तर मी आय एनवी हिम रिअली. असंच असतं रे, प्रत्येकाला दुसऱ्याची दुनिया सोनेरी वाटते. आज तर गोगोलाही वाटत असेल की तुझी लाईफ किती मस्त आहे, नो टेन्शन, एकदम प्रिव्हिलेज. पण शेवटी काय असतं ना, प्रत्येक माणसाला हेच वाटत असतं, मेरा प्रॉब्लेम दुनिया का सबसे बड़ा प्रॉब्लेम है. समजा? चल.
तांबे आपली विजिट एकदम फ्रुटफुल झाली. आय एम व्हेरी हॅपी. सर इसी खुशी में आपण आपला ऑफिसला जायचा प्लॅन कॅन्सल करून डायरेक्ट आपापल्या घरी गेलो तर. शटाप तांबे. धन्यवाद सर. मला सीईओ सरांना भेटणं गरजेचं आहे. तुझी सॅलरी साठी सुद्धा शब्द टाकतो. सर मला तुमच्याबद्दल एवढा आदर वाटतो ना, काय सांगू. बस पुरे. बोलण्याच्या नादात कधी काय मूर्खासारखं बोलशील ना, काही भरोसा नाही. आणि मला माझा चांगला मूड अजिबात खराब करायचा नाही. बरं मी चेकआउट करतो, तू गाडीत सामान टाकून ये. बोल ग विद्या, कशी आहेस? मी छान आहे मॅडम. तुम्ही कशा आहात? चाललंय ग आपलं डेली रुटीन. बोल ना, आज खूप दिवसांनी आठवण काढलीस. जरा करिअर विषयी विचार आला मला. म्हटलं चला पाटील मॅडमला कॉल करू. मॅम पुन्हा एकदा जॉब करायचा वाटतोय. सो तुमच्याकडे काही असेल तर. व्हेरी नाईस, चांगला विचार आहे. आता आपल्याकडे इथे लगेच तर काही नाहीये, पण निघेल काहीतरी. सांगते मी. हो चालेल ना. अकाउंट्स मध्येच पाहिजे ना तुला? अकाउंट्स मध्ये असेल तर उत्तम, नाहीतर ऍडमिन मध्ये पण चालेल. सांगते मी तुला काही असेल तर. तुझ्यासारखी व्यक्ती ऑलवेज वेलकम आहे. थँक्यू मॅम. बाकी मिस्टर लिमये आणि हेरंब कसे आहेत? ते एकदम छान व्यवस्थित आहे. गुड गुड, ठीक आहे. चल बी इन टच. बाय. बाय मॅम. बाय. हेरंबा आता खूप मोठा झालाय मॅडम. घरट्यातून भरारी घेण्याच्या तयारीत येतो. माझं पिल्लू आता फक्त माझं नाही राहिलं, जगाच्या गर्दीत सामील होण्यासाठी सज्ज झालं होतं. चार भिंतींच्या आडोशा मागे घडतात मातीच्या चुलीमध्ये. फॅमिली मॅटर्स. प्रत्येक वास्तूत खूप वितळलंय. फॅमिली मॅटर्स. फॅमिली मॅटर्स. पदोपदी जिथे रामा आहे, रुसवे फुगवे नखरे आहे. इथे नात्यांचे कोलाज आहे. प्रेम जिव्हाळा गोंधळ आहे. कधी वादविवाद, कधी गैरसमज. फॅमिली मॅटर्स. फॅमिली मॅटर्स. वसुधैव कुटुंबकम.